तर लॉकडाऊनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करू असा इशारा आता मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलाय। पीएनजी साठी अटी शिथिल, एलपीजीची आवश्यकता पडणार नाही असं फडणवीस म्हणतायत। तर शक्य तिथे पीएनजी जोडा, नाहीतर 3 महिन्यात सिलेंडर बंद होऊ शकतो असं भुजबळांनी म्हटलंय। महाराष्ट्रात इंधनाचा तुटवडा नाही, एलपीजी गॅस आणि पेट्रोल डिझेलचा मुबलक साठा असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। लॉकडाऊन लावण्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत, अशा अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई होईल असा इशारा फडणवीसांनी दिलाय। अफवा पसरवून कुणी गोंधळाची स्थिती निर्माण करत असेल तर ते देशविरोधी काम करतायत असंही फडणवीस म्हणाले। ज्या प्रकारे आपल्याकडे सप्लायचा कमीत कमी डिस्रप्शन हे झालेलं आहे, जाणीवपूर्वक काही लोक आपल्या देशामध्ये संभ्रम पसरवत आहेत। लॉकडाऊन लागेल वगैरे असल्या गोष्टी सांगितल्या जात आहेत। लॉकडाऊन बिलकुल लागणार नाहीये, अशा पद्धतीनं खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई हे आम्ही देखील करणार आहोत। सगळं जर तुमच्याकडे भरपूर आहे असं राज्याचे मुख्यमंत्री म्हणत असतील तर गेल्या 8-10 वर्ष जे केरोसिन बंद होतं ते रेशनिंगवर देण्याचा का तुम्ही निर्णय जाहीर केला? याचा अर्थ प्रत्येक गोष्ट खोटंच बोलायचं। दुसरीकडे एलपीजी सिलेंडरचा वापर कमी व्हावा यासाठी आता सरकार पीएनजी वापरावर भर देत आहे। घरोघरी पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा करण्यासाठी पीएनजीच्या जोडण्या करून घ्या असं आवाहन केलं जात आहे। महानगर गॅस निगम लिमिटेड हे पाईपलाईन टाकण्याचं काम करतायत। आपण एक GR काढून सगळ्या महानगरपालिका नगरपालिका क्षेत्रांमध्ये गॅस पाईपलाईन टाकण्याकरता सगळ्या अटी आणि शर्ती या शिथिल केलेल्या आहेत आणि या गॅस पाईपलाईन आपण जर टाकल्या तर आपल्याकडे पीएनजी उपलब्ध आहे, त्यामुळे एलपीजीची आवश्यकता पडणार नाही। आता एखाद्या फार लांबच्या ठिकाणी अजून तिथे लाईनच गेली नाही तर त्या ठिकाणी तुम्हाला सिलेंडर मिळणारच, परंतु तिथे तुम्ही घेऊ शकता आणि तरी सुद्धा घेतली नाही तर तुमचं सिलेंडर बंद। मग हे जर व्हायचं नसेल तर ह्या परवानग्याची गरजच नाही काय, अशा ऑर्डर्स काढून टाकलेल्या आहेत आता।